वादळी बैठक ठरली का, काय सांगाल का? नाही, एकदम शांततेत आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं काम आदरणीय दादांनी या बीड जिल्ह्यात उभं करायचं ठरवलंय. पालकमंत्री म्हणून ते एवढा मोठा निधी देत आहेत. प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत चर्चा प्रत्येक बाबीवर केली आणि कुठेही वादळी नाही, कुणाचंही क्रॉसिंग नाही. हसत खेळत सर्व लोकप्रतिनिधी 7-8 आमदार, मी एक खासदार म्हणून आणि पालकमंत्री आदरणीय दादा असतील, मिनिस्टर ताई असतील, यांच्या सर्वांच्या समन्वयाने ही बैठक झाली. या बैठकीमध्ये खूप चांगला सकारात्मक विषय निर्णय झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठेही वादळ नाही. पाहिलं सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होता. असं असताना देखील शिवराज देवटेला मारहाण किती गंभीरतेने झाली नाही, याच्यावर मी काल पण बोललो, आज मिटिंगमध्ये पण तो विषय होता. पण दादांनी त्याच्यावर मी पूर्ण लक्ष देतो बोललेत आणि कुठेही कायदा सुव्यवस्थेचं पालनच होईल, कुठेही काही होणार नाही असं दादांनी सांगितलेलं. त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं पूर्ण रक्षण करण्यासाठी दादा प्रयत्न करतात, विकास कामासाठी करतात. त्याच्यामुळे कुठेही काही ऑब्जेक्शन नाही. बाबा देशमुख हत्या प्रकरणामध्ये या ठिकाणी विष्णू चाटीने एक अर्ज दाखल केलेला होता, तो याच्यामध्ये तो मागे घेण्यात आला नाही. त्याने आता काय करतात त्यांच्यावर मी काय बोलावं. ते आरोपी आहेत. आरोपी ज्याचं पाहिजे तसं सुईवर अर्ज देतील, अर्ज सुईनुसार अर्ज देतील, अर्ज मागे घेतील. त्यांचं की मी निर्दोष नाहीये. आता आधी म्हणण्यात आलं होतं की मी निर्दोष नाही, मला मुक्त करा, पण आता मात्र तो अर्ज जो दाखल केला होता तो मागे घेण्यात आला. निर्दोष नाही म्हणलं होतं का निर्दोष आहे म्हणलं? निर्दोष आहे. आता निर्दोष, आता कुठला आरोपी म्हणणार आहे मी आरोपी आहे, ते निर्दोषच आहे म्हणणार. त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलणं संयुक्तिक नाहीये. न्यायालयीन प्रश्न आहे, न्यायालय फास्ट ट्रॅकवर काम करत आहे, न्यायालयानं काम करू देत. आणि मला वाटतं वकील पण शासनाने चांगला दिलाय. आम्ही पण आता फिर्यादीच्या मार्फत दुसरा वकील देण्याच्या तयारीत आहोत आणि 100% देऊ. कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांची काय भेट घेणार आहात? अहो, कालच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी मला 27 तारीख दिली. 27 तारखेला मी त्यांना भेटणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.